चला स्टार्ट टू मॅच. पंचांना विनंती, सामना चालू करायचा आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या आणि कमी ताकदीचा खेळाडू पाठवा. अब्बासला पाठवू नका, खुर्ची तुटल. अब्बासला नको रे, अब्बासला नको, खुर्ची तुटेल रे बाबा. गोलंदाजीसाठी आलाय धर्मेश. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं शतक हाताळतोय आणि फलंदाजी मार्कवर सामित आणि नॉन स्ट्राईकला आहे साकीब. दोन अष्टपैलू खेळाडू पिचवर. सामना करेल धर्मेशचा. हलक्या हाताने खेळून काढला 1 धावेसाठी आणि धावसंख्या झाली एका चेंडूनंतर 1. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही भावांच्या जोड्या बघितल्या, त्यातली एक जोडी आहे सामित आणि शाकिब. काय करतो पाहूया. फलंदाज सुंदररित्या टोळवला, तेवढंच दणदणीत चौकार. डीजेला सुमधुर संगीताची संधी. यम्मा यम्मा. एक खूपसूरत समान वाट लावली त्या सामन्याची या चौकाराने. साफिकच्या बॅट मधून 2 षटक भिजून चेंडू गेला सीमारेषा पार आणि चांगली खेळी केली. स्ट्राईक ओव्हरटेक केली, भावाला स्ट्राईकवर नेलंय आणि धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली मला वाटतं 6. 3 चेंडू 6 धावा. धर्मेश गोलंदाजची मार्कवर. आम्ही काय करेल पाहूया असं. आणि जे भावाने केलं, मी कमी नाही. भावाला प्रत्युत्तर देताना तू चौकार मारलास ते मी चौकार मारीन आणि धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या झाली 10. 4 चेंडू नंतर बिनगडी बाद. अकंब वॉरियर्स या संघाची एक चौकार ठोकला सामिदने आणि एक चौकार ठोकला शाकिबने. दोघांची धावा झाल्यात 5 आणि संघाची धावसंख्या झाली 10. धर्मेश 5वा चेंडू. सामना करीत चाफे सुंदररित्या ठेवला. मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू कमबॅक करताना, कारण 2 चौकार आले होते. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा धर्मेशचा. सामना करेल समित. काय करतोय या समित. समित ताकद लावतोय रन गोळा करण्याची, पण आता मला वाटतं आत्महत्या. धावचीत कोण येईल पंच सांगेल आम्हाला. धन्यवाद डीजे. धावसंख्या 10 आणि पहिला गडी बाद झाला तो म्हणजे महागडा गडी शाकिब. रन घ्यायची काही गरज नव्हती. आती गाई आणि संकटात जाई. आपण रस्त्याने गाडी चालवताना लिहिलेलं असतं, विध वाक्य येते. घाई केली नक्की संकटात जाईल. बघूया हा संघ किती संकटात जातोय, कारण शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालाय. जयेंद्र थांबवतो तुला, कारण इथे आमचे मान्यवर ते म्हणजे जनार्दन जावा पाटील हे उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. जनार्दन जावा पाटील यांना मी व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. आपण व्यासपीठावर जायचं आहे. धनु वाघे कुठे असतील तर रोमेश वाघे तुमची वाट पाहत आहेत. जनार्दन पाटील यांचा सत्कार धनु रघुवीर यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. रमेश कळलं धनु कुठे आहे? हा कळलं, तेच तर विचारत होता. आणि फलंदाजीसाठी आलाय एक नामवंत फलंदाज नासिर. गेल्या सीझनला प्रथम परदेशच्या मानकरी ठरला होता संघ. जनार्दन पाटील यांचा सत्कार करतात धनु रघुवीर. नासिर हलक्या हाताने खेळून काढला. 1 धावेने भर पडली संघाची 1, स्वतःची 1 आणि धावसंख्या झाली 11. पण सामित अजूनही पिचवर म्हणजे फलंदाजीवर उभा आहे. स्ट्राईक गेनला, कारण आतापर्यंत 1 चौकार लगावून आपल्या खात्यात 6 धावा जमा केल्यात आबिदने. काय करतोय पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी का ब्रेक होता. मुरलीधरने लाजला असता या गोलंदाजीला.
धन्यवाद डीजे. आणि घनश्याम काय चेंडू टाकला होता, ऑफ ब्रेक झाला. मुरलीधरने लाजला असता, कारण त्या फलंदाजाला समजला नाही चेंडू कधी मला भेदून एसटीचीत झालो आणि परत माघारी परतला पेव्हिलियन मध्ये. आता त्याच्या अगोदर अरबाज काय करतो पाहूया. आणि त्याच टप्प्याचा चेंडू पंचांच्या आत खेळले. नियम क्रमांक 22 वाईट, आणि वाईटने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 12. 2 चेंडू 12 धावा. सुंदर गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण लावलंय. अचूक माहिती आहे की चेंडू जाणार कुठं आहे. हेच तर गोलंदाजी शस्त्र. फलंदाजी करताना क्षेत्ररक्षण लावायचा कुठं आहे. सुंदररित्या टोलवला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्येत बरोबर एका धावेने धावसंख्या झाली 13. चांगलं कमबॅक करताना घनश्याम, कारण पहिलं शतक मागडं होतं. पहिलं शतक मागडं होतं. 4 चेंडू 13 धावा. कमबॅक केलं घनश्यामने. मगाशी मागडं शतक होतं. घनश्याम पुन्हा एकदा तयार, सामना करेल. नासिर, काय गोलंदाजी आहे. 5 चेंडू धावसंख्या झाली 13. शेवटचा चेंडू घनश्यामचा. सुंदर कमबॅक करताना घनश्याम. पहिलं शतक मागडं ठरलं होतं धर्मेशचं, पण कमबॅक चांगला आला. सुंदररित्या टोलवला चेंडू. तेवढंच गचाल क्षेत्ररक्षण. आणि काय थ्रो होता. अझरुद्दीन स्टाईल खूप मागात पडली. अतिघाई केली आणि संकटात गेली. या 3 धावा नक्कीच, जर तुम्ही 2 धावांनी हारलात तर या 2 धावा तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगून जातील. रात्रभर झोपणार नाही तुम्ही. तो 3 धावा आल्या या चेंडूवर. जर 3 धावांनी हा संघ हारला तर नक्कीच रात्रभर झोपणार नाही. अझरुद्दीन स्टाईलने फेकायला गेला. बाबा तो अझरुद्दीन होता. आपण व्यावसायिक खेळाडू आहेत. दोन षटकानंतर धावसंख्या झाली 16 आणि गोलंदाजी मार्कवर. करण अर्जुन मधला करण गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाताळेल करण, आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर अरबाजला माघारी लागला करणने. बॅक टू करण. अरबाज. डीजेला सुमधीर संगीताची संधी. अरबाज ची जागा सांभाळतोय. शहबाज. अरबाजची जागा सांभाळते शहबाज. आणि करण गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू हाताळताना सुंदररित्या टोलवला शहबाजने. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं होतं, नाही तर 2 धावा गेल्या असता. नशिबाची साथ लागते, ती साथ लावली. चेंबूर या संघाला 2 चेंडू 17 धावा. तिसरा चेंडू हाताळेल करण. आणि फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना करण. मूर्तिमान पण कीर्तिमान असा गोलंदाज. करण गोलंदाजी मार्कवर. सामना करीत नासिर, आणि नासिरला चकवलंय करणने. नासिरला वाटतं चेंडू फास्ट येईल. तो चेंडू ग्रीप झाला, लेग स्पिन झाला हळूवारपणे, पण यष्टी रक्षण खूप गचाळ. तीन चेंडूनंतर धावसंख्या झाली 17. पहिला चेंडू विकेट. दुसरा चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू निर्धाव. करण बॅकअप करताना चांगलं कमबॅक केलंय करणने. आणि काय चेंडू टाकला. नासिरला आता माघारी पाठवलंय. ज्याने मळ्यातली स्पर्धा गेल्या वर्षी गाजवली त्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. धन्यवाद डीजे. खूप खुलेत. नासिरची जागा सांभाळेल खुलेत, कारण की 2 पेव्हिलियन चा रस्ता दाखवला नासिरने. नासिरला माघारी पाठवलं करणने. आणि मला वाटतं या षटकातला
पाचवा चेंडू आता करण खुलेत साठी सामना करेल पहिल्यांदा खुलेत नासिरचा. काय करतो बघा खुलेत आणि सुंदर एक गोलंदाजी. एक धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली स्कोरर सांगता 18. 5 चेंडू नंतर 18 धावा आणि गडीबाद झाले ते 4. शेवटचा चेंडू सामना करेल कुलेत करणचा. करण अर्जुन मधला हा करण अर्जुन घरी आहे आणि खरोखर सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला चेंडू समजलाच नव्हता पण बॅटचे एक जाऊन एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. धावफलक खालतं ठेवलं. धावफलक नेऊन पोहोचवलं ते 19 या धावसंख्येवर. 18 चेंडू 19 धावा 4 गडीच्या मोबदल्यात अशी धावसंख्या हक्कम वारियर संघाची. आता शेवटचं शतक हाताळतोय. आणि नो चेंडू म्हणजे ही अतिरिक्त धावसंख्या झाली 20. हे नॉय गोलंदाजी मार्कवर थोडं अवघड नाव आहे समजून घ्या. पुन्हा एकदा हे नॉय गोलंदाजी करेल आणि एक धावसंख्या झाली 21 एका चेंडू नंतर. हे नाही गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी करतोय कारण धावसंख्या फलक हालत ठेवले खळीत कारण खळीला माहिती एक एक धाव किती महत्वाची आहे. शहाबाजला स्ट्राईकवर आणायचं आहे खळीला पण ते काही जमत नाही. शहाबाजला सुंदररित्या टोलवला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून आवाज द्यायचा नाही नाही ते पेनल्टी आहेच तुम्हाला. एक धाव पुढचा चेंडू स्ट्राईकला येतो शहाबाज आणि चकवलं शहाबाजला. फसवलं शहाबाजला कारण चकवा चेंडू होता. धन्यवाद डीजे धन्यवाद. अमोलचं वाक्य आहे बाहुबली में कटप्पा. चेंडूचा टप्पा अचूक असावा लागतो. तो टप्पा टाकला आणि माघारी पाठवलं शहाबाजला. मुस्तकीम त्याची जागा सांभाळेल कारण की आता चेंडू शिल्लक आहेत मात्र 2 चेंडू आणि सुंदर मला वाटतं बॅक टू पॅव्हिलियन. तू चल मी आहे अशी परिस्थिती हक्कम वारियर्स आहे संघाची कारण बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय. धन्यवाद डीजे. आता त्याची जागा सांभाळेल मला वाटतं शाहरुख जुनेद काय करतो पाया कलील आणि काय चेंडू होता पण तो लेग स्टंपच्या बाहेर. नियम क्रमांक 22 नुसार वाईट करार घोषित केला. केतन सुंदर गोलंदाजी बॅक टू बॅक. मी मागाशीच म्हणालो तू चल मी आया. 7 गडी बाद झाले 7. दयनीय अवस्था करून टाकली हक्कम संघाची. पहिल्या षटकात धावा आल्या होता 10. धावसंख्या आता झाली 23. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला शेवटचा चेंडू. आता आलाय शाहरुख. मगाशी आला होता शाहरुख पण तो आत्ता आलाय फलंदाजीसाठी. जुनेद नॉन स्ट्राईक इनला सुंदररित्या मला वाटतं बॅक टू बॅक ऑल आउट झाला. धन्यवाद डीजे धन्यवाद. धर्मेशने पहिलं शतक हाताळलं धावा दिल्या 10 गडी बाद केला 1. घनश्यामने दुसरं शतक हाताळलं धावा दिल्या 6 गडी बाद केला 1. करणने तिसरं शतक हाताळलं धावा दिल्या 3 गडी बाद केले 2. पण एमॉनने शेवटचं शतक हाताळलं चौथं शतक धावा दिल्या 4 गडी बाद केले 4 कारण हेमनने ना चांगलं कमबॅक करून दिलं. हेनॉन केतन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण आधीच सामन्याला उशीर झालाय. टीम मीटिंग नको.
आणि मला वाटतं फलंदाजीसाठी घनश्याम, कारण ऑलराऊंडर ची भूमिका बजावतो आपल्या संघासाठी घनश्याम चांगलं शतक हाताला 6 देऊन 2 गडी माघारी परतवले होते घनश्यामने. धावसंख्या पाहिजेत माझी स्कोरर संख्या 24 धावांची गरज आहे. 24 चेंडूत 24 धावांची गरज. सोपं पण महागडं असं आव्हान. क्रिकेटमध्ये काही सोपं नाही, काही महाग नाही, म्हणून त्या क्रिकेटना आणि तिचा खेळ म्हटलं जातं. जो रनआउट झाला शाहबाजला ते खूप महागात पडलं असेल, कारण समितने त्याच्या भावाने त्याला रनआउट केलं. ते रनआउट खूप महागात पडलं, कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली होती 10. स्ट्राईक इनला आहे तो घनश्याम, ज्याने मगाचा सामना अष्टबैली खेळीवर जिंकून दिला. आणि नॉन स्ट्राईकला अरविंद आणि गोलंदाजी मार्कवर अरबाज. धावांची 24 चेंडू 24 धावांची गरज आहे. सायरूप संघाला 24 चेंडू 24 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर अरबाज. स्ट्राईक इनला आहे तो घनश्याम आणि नॉन स्ट्राईक इनला आहे तो अरविंद. आणि सगळी जबाबदारी घनश्यामवर असेल, कारण अष्टपैलू खेळाडू आहे. मागाचा सामन्याचा सामनावीर आहेत घनश्याम. बघूया स्टार्ट टू मॅच, वळूया सामन्याकडे. अरबाज पहिला चेंडू, स्ट्राईक इनला घनश्याम. चेंडूचा समाचार घेताना काय करतो पाहूया घनश्याम. सुंदररित्या टोलवला चेंडू आणि काय चोरटी धाव काढली. स्टंपच्या बाजूला चेंडू होता, शाहरुखला चकवलं. खिशातून धाव चोरून काढल्यासारखी ते धाव चोरून काढली दोन्ही फलंदाजाने, अरविंद आणि घनश्यामने. धावसंख्या झाली 1 चेंडू 1 धाव. अरबाज तयार. दुसरा चेंडू घेऊन आपल्या शतकातला वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं शतक हाताळतोय अरबाज. चला स्टार्ट टू मॅच. टीम मीटिंग नको, वेळ वाया घालू नका मित्रांनो, खूप सामने खेळायचे अजून आपल्याला. आणि अरबाज तयार आणि सामना करेल अरविंद अरबाजचा. काय करतो पाहूया. अरबाज सुंदररित्या टोलवला आणि पंचांचा निर्णय 2 धावा. अरविंदने चांगला समाचार घेतला. अरबाजचा 2 चेंडू 3 धावा, बिनगडी बाद साईरूप या संघाची. आणि शाहरुखने कर्णधार स्वतः काहीतरी कानमंत्र दिला अरबाजला आणि पुरा स्ट्राईक इनला अरविंद. काय करतो पाहूया. पुढचा चेंडू सुंदररित्या टोलाला, मला वाटतं चौकार. चेंडू गेला सीमाचार, जिजेला मिळते संधी. धावसंख्या झाली 3 चेंडू नंतर 7 धावा. अरविंद पूर्ण समाचार घेतोय अरबाजचा आणि अरबाजवर दडपण आलं आणि एक अतिरिक्त धाव दिली. नियम क्रमांक 21. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 8. पुन्हा एकदा अरबाज तयार. अरविंद काय करतो पाहूया. पुढचा चेंडू आणि हाताने ढकलून काढला. चांगलं क्षेत्ररक्षकाने, एक धाव रोखता आली नाही क्षेत्ररक्षकाला. आता लेफ्ट हँड फलंदाज म्हणजे घनश्याम सामना केला अरबाजचा. 5वा चेंडू घनश्यामला आणि पंच 1 धाव. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 10. 5 चेंडू नंतर शेवटचा चेंडू घनश्यामला टाकेल तो अरबाज. एक चांगलं शतक. पंच निर्धाव चेंडूची सांगता झाली. एका शतकानंतर धावसंख्या झाली ती 10, बिनगडी बाद. 24 धावांची गरज आहे साईरूप संघाला जिंकण्यासाठी. म्हणजे 18 चेंडू 14 धावांची गरज. आणि एक चांगलं कमबॅक करायला लागेल शाहरुखला, कारण की निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि गडी बाद करावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाजी मार्कवर शाहरुख आणि सामना करेल पहिल्यांदा शाहरुखचा तो अरविंद. नॉन स्ट्राईकला घनश्याम. क्षेत्ररक्षक सजवताना शाहरुख, कारण की त्याला माहिती आहे 14 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 18. एक सुरेख गोलंदाजी करून कमबॅक करायला लागेल, नाहीतर घरी जाऊन झोपायला लागेल. युट्यूबच्या माध्यमातून झोपेत झोपेत मॅची पाहायला लागतील तुम्हाला, कारण जिंकणारा संघ हा क्वालिफाय होईल या 2 संघांमधून.
चला स्टार्ट टू मॅच. गोलंदाजी मार्कवर शाहरुख, सामना करेल अरविंद. पहिला चेंडू शाहरुखचा, सामना करेल अरविंद. काय करतो पाहूया. सुंदर इथे ठेवलेला शाहरुखचा चेंडू, एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावाने धावसंख्या झाली 11. एक चेंडू 11 धावा. आता सामना करेल पहिल्यांदा घनश्याम शाहरुखचा. काय करतो पाहूया घनश्याम. आणि मला वाटतं आत्महत्या. फलंदाज बाद. कमबॅक करताना थोडं का होईना पण कमबॅक करताना शाहरुख, कारण गणेश. आता घनश्यामचे जांभा सांभाळेल गणेश. घनश्यामची जागा सांभाळेल गणेश, कारण गणेशला मार्गारी जावं लागलं रनआउटच्या रूपात. आणि अरविंद स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला गणेश. सामना करेल शाहरुखचा. काय करतो पाहूया शाहरुख. आणि मला वाटतं 55 आत पेळवले जमिनी लगत. नियम क्रमांक 22, अतिरिक्त धावात भर. आधीच धावा कमी, त्याच्या त्या अतिरिक्त धावा. धावसंख्या झाली 12 आणि निर्धाव. 3 चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू शाहरुखचा, सुंदररित्या टोलवला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली 13. 4 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू गणेशला, सुंदर, तेवढंच अरबाजचं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकला नाही अरबाज आपल्या संघासाठी. 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू शाहरुखचा. सामना करेल अरविंद. हा चेंडू निर्णायक चेंडू असेल या सामन्याचा. आणि अरविंदने हलक्या हाताने खेळून काढला एक धावेसाठी. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 15. 2 षटकांच्या अभावी धावसंख्या 15. 12 चेंडूत 9 धावांची गरज. बारा चेंडूत 9 धावांची गरज. आणि नासिर गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो गणेश. नासिरचा पहिल्यांदा. काय करतो पाहूया. आणि हलक्या हाताने काढून काढला. गणेशला माहितीये धावांचा डोंगर जास्त नाही, विकेट महत्वाची आहे. विकेट ठेवणं गरजेचं आहे. ते काम करतोय गणेश. आणि आता अरविंद सुंदरिता. आणि मला वाटतं अरविंदने स्वतःची विकेट झुकून दिली नासिरला. अरविंदला आणि आता अरविंदची जागा, कारण अरविंदला पहिल्यांदा जावं लागलं. घाई करायची गरज नव्हती. अति घाई संकटात जाई. ही किती घाई मागात पडते ते येणारे चेंडू सांगतील आपल्याला. आणि पुढचा चेंडू नासिरचा. काय करतो पाहूया. फलंदाज नासिरने कमबॅक केला. एक रनआउटचा मोठा गडी पात केला अरविंदच्या रूपात. हलक्या हाताने खेळून काढला फलंदाजाने. आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 17. तीन चेंडू. धावसंख्या झाली 17. 24 चेंडूची गरज आहे. आणि हलक्या हाताने खेळून काढला गणेशने. आणि एक चांगला थ्रो होता आणि बॅकअप चांगला मिळाला तर 2 धावा मिळाल्या असत्या फलंदाज गणेशला. पण त्या 2 धावा अडवल्यात शाहबाजने. बॅकअप चांगलं दिलं. नासिर यांचा 5वा चेंडू आणि फलंदाजीसाठी. काय करतो पाहूया. आणि सुंदर इथं टोळाला एके धावेसाठी
धावसंख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू या शतकातला अंतिम चेंडू आहे मित्र या शतकातला. कारण पहिला चेंडू 1 धाव, दुसरी विकेट, तिसरी 1, चौथी 1, पाचवी 1 म्हणजे अंतिम चेंडू आहे नासिरच्या शतकातला. काय करतो पाहूया गणेश. सगळी धुरा गणेशवर आणि पंच निर्णय वाईट नियम क्रमांक 22 नुसार आणि धावा झाल्यात 20. आता मला वाटतं स्कोरर सांगतात 4 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 7, धावा पाहिजे 4. सोपं पण महागडं आव्हान साईरूप संघाला. आणि बॅक टू बॅक दुसरा वाईट. कारण लेफ्टी आला की थोडीशी गपलत होते गोलंदाजाची. कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशनला गोलंदाजी करायला खूप टेन्शन असतं गोलंदाजाला. हे टेन्शन बघा मी म्हणालोच, हे टेन्शन नासिरच्या चेहऱ्यावर दिसतंय. कारण नासिरने लगातार 3 चेंडू अतिरिक्त टाकलेत. पुढचा चेंडू नासिरचा आणि चेंडू गेला सीमाराजच्या पार 4 धावांसाठी आणि विजयी संघ झालाय तो साईरूप संघ. चला धन्यवाद डीजे. काय नाव सांगितलं? आणि सामन्याचा सामनावीर अनय कुमार या सामन्याचा सामनावीर असेल. कारण की एका षटकात 4 गडी बाद करून 4 धावा खर्च केल्याने याच्या ब्लॅक मधून तब्बल 4 धावा काढल्या. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल अनय कुमार उर्फ मच्छी. हा या सामन्याचा सामनावीर असेल आणि सामनावीर ते द्यायचा हितेशला विनंती आहे की सामन्याचं पारितोषिक द्यायचं आहे. कारण की एका षटकात 4 धावा देऊन 4 गडी बाद केलेत. कारण अष्टपैलू खेळाडू आहे.